तर ठाकरे बंधू यांची युती जाहीर झाल्यानंतर राज्यभरात 6 ते 7 ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा घेण्याचा विचार आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्रित सहभाग घ्यावा असं मनसैनिक आणि शिवसैनिकांची मागणी आहे। मुंबई शहर, मुंबई पश्चिम उपनगर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक, मीरा भाईंदर या सगळ्या महापालिकांच्या ठिकाणी ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा होण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा आपण जाऊयात वेदांतकडे। वेदांत, मनसैनिकांची आणि शिवसैनिकांची नेमकी काय मागणी आहे, कशी रणनीती आखली जाते? जी माहिती मिळते त्यामध्ये 22 किंवा 23 तारखेला पहिला मेळावा ठाकरे बंधूंचा होईल आणि त्यानंतर जेव्हा प्रचाराची रंगत आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा साधारणपणे 6 संयुक्त सभा घेण्यात येतील असा विचार या दोन्ही पक्षाकडून केला जातो। कारण शिवसैनिक मनसैनिकांची मागणी आहे, जर 2 भाऊ एकत्र सभा घेतील तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट पडू शकतो आणि त्यामुळे जिथे जिथे हे 2 पक्ष निवडणूक लढणार आहे, जिथे या 2 पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी या संयुक्त सभा घेण्याचा विचार केला जातो। ज्यामध्ये प्रामुख्याने मुंबईमध्ये 2 सभा, एक सांगता सभा मुंबई शहरात म्हणजे दादर शिवाजी पार्क येथे होईल, त्यासोबतच मुंबई उपनगरात कदाचित ती पहिली सभा होऊ शकते, त्यासोबतच पुणे असेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, मीरा भाईंदर या ठिकाणी सुद्धा 2 हे भाऊ एकत्रित सभा घेण्याचा विचार करत आहेत। तशा प्रकारची मागणी सुद्धा त्या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांची आहे। माधवी, एकूणच या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरे बंधूंच्या सभांचा धडाका अनुभवायला मिळू शकतो। वेदांत, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।